रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ अगदी छोटासा आहे, तेही दीप अमावस्याच्या निमित्ताने काढलेला. बाकी काही नाही, फक्त दीप अमावस्याचं दिवे जेवढे घरात होते तेवढे स्वच्छ धुतले आणि छान अशी त्यांची पूजा केली. सुरुवातीला आणि सर्व तुपाच्या वाती केल्या. थोडेसे गुलाबाचे फुल होते, काल पार्थिव शिवलिंग केलं होतं तर त्याचे गुलाबाची फुलं बाहेर जाता नाही आलं. म्हटलं चला ह्यातनी छान असं डेकोरेशन करूया नॉर्मलचं आणि दिवे लावून घेऊ. त्यानंतर मग परी स्कूलवरून आली 5:30 वाजता आणि जवळजवळ तिला लगेच ट्युशनला जायचं होतं आणि तेवढ्या वेळात बत्तीचा टाईम होतोच. आणि मग मी तेव्हा दीपपूजन करून घेतलं आणि तिलासुद्धा ओवाळायचं होतं, त्यामुळं लवकर केलं मी. 6:30 6:15 झाले होते आणि मग दिवे लावले छान असे आणि गव्हाच्या पिठाचे सुद्धा केले 5. ते सुरुवातीला देवावर आणि दिवांवरती ओवाळून मग आरूच्यावरती ओवाळले. पण त्याआधी दिवे लावण्याच्या आधी मी सुरुवातीला हळदी कुंकू लावून घेतलं सर्व दिव्यांना. आणि शक्यतो आहे ना तुपाचेच दिवे लावायचे. आणि हे दिवे कशासाठी लावायचे तर वर्षानुवर्ष आपण देवांसाठी हे दिव्यांचा वापर करतो आणि ते अखंड ते आपल्यासोबत असतात. तर खूप महत्त्व आहे आणि खूप म्हणजे बरेच जण, मी आता बरेच व्हिडिओ पाहिले त्याचे पण खूप रिझन आहेत. आणि एक दुसरी गोष्ट, आज अमावस्या आहे तर त्याच्यासाठी निगेटिव्हिटी जाण्यासाठी खूप काही उपायसुद्धा सांगितले होते यूट्यूबला. तर बऱ्यापैकी मी सुद्धा उंबरठा लेपन, ते मला व्हिडिओ घेता नाही आला, पण उंबरठा लेपन, पुन्हा फरशीमध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून फरशी पुसायची आणि आपल्या पाणी जिथं आपण ठेवतो तिथे एक दिवा लावायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी, कालचा इतका दिवस गडबडीचा गेला, मला प्रत्येक गोष्ट घेता नाही आली, पण खूप मिस केलं मी त्या गोष्टी म्हणजे कॅप्चर करायला. तर ठीक आहे, जाऊ दे म्हटलं. तर अशा प्रकारे आरूलासुद्धा ओवाळून घेतलं आणि नंतर मग तीसुद्धा ट्युशनला गेली. आणि खाली श्रीहरीची मम्मीने सुद्धा सगळ्या घरी दिवे लावले होते आणि आरू श्रीहरीची चालली आहे तर शुभम करोती. आता ह्या गोष्टी आपल्याला कोण सांगत नाही, म्हणजे आपल्याला माहीत नसतं. आपण जेव्हा सर्च करतो तेव्हा ह्या गोष्टी कळतात. पण मुलांनीही सुद्धा छान प्रतिसाद दिला. आरूसुद्धा शांत होती, चांगली पूजा करून घेतली. श्रीहरीसुद्धा खाली शुभम करोती म्हणत होता आणि तोही खुश होता. तर आणि सध्याच्या आता ह्या कलियुगामध्ये आपण जेवढं देवाचं करू, जेवढं देवदेव करू, जेवढ्या पूजा आहेत, जेवढं करू ना तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे आणि आपल्या पुढच्या भविष्य म्हणजे आपल्या लहान मुलांसाठी पण खूप चांगले. मग ती दीप अमावस्या असो किंवा कुठला उपवास असो किंवा कुठले उपाय असो, ते सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. तर आपल्याला म्हणजे छान असं प्रसन्न वातावरण राहील. आणि देवदेव केल्याशिवाय खरंच मी सांगते कुठेच प्रसन्नता नाही. तुम्ही कुठेही जा, आपल्याला प्रसन्न वाटत नाही, पण जेव्हा मंदिरात आपण जातो तेव्हा आपल्याला खूप भारी वाटतं. जेव्हा आपण त्या दर्शन घेतो मूर्तीची, तेव्हा सांगायचं उद्देश हेच की आताच्या ह्या कलियुगामध्ये जेवढं देवदेव कराल तेवढं चांगलं. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.